राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादकांचं तोंड कडू होणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। या 15 रुपयांपैकी 5 रुपये थेट पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी दिले जातील, तर उर्वरित 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले जाणार आहेत। अतिवृष्टीग्रस्तांसाठी केलेल्या 15 रुपयांच्या कपातीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्यानं त्यांना मोठा दणका बसला। तर पूरग्रस्तांसाठी मदतीकरता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणते निर्णय घेतलेत ते बघूया। पूरग्रस्तांसाठी ऊस बिलातनं प्रति टन 15 रुपये कपात करण्यात आली, तर 15 रुपयातले 5 रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जातील। 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होतील। तर यंदा 13.26 कोटी टन ऊसाचं गाळप अपेक्षित आहे। प्रति टन 15 रुपयानुसार सरकारला 200 कोटींचा निधी मिळणार आहे। तर सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आहे। शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून, कारखानदारांकडून नाही। प्रति टन 5 रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये याप्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला। आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे। आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो। काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही। त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला। तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की असं कोणी आताताई विचार करू नका। शेतकरी अडचणीत आहे। आम्ही स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं कॅबिनेटमध्ये, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठलीही बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही, कुठले वसुलीचे पत्र पाठवणार नाही। त्याचबरोबर हे जे तुम्ही जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही, शेतकऱ्यांना कुठलेही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही।